या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सततच्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। अतिवृष्टी व वादळी पावसामुळे उडीद, सोयाबीन, मूग, कांदा तसेच द्राक्ष बागा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी फळबागा आणि भाजीपाला पिकेही जलमय होऊन नष्ट झाली आहेत। शेतकऱ्यांची जीवितहानी, जनावरांचे नुकसान आणि काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले, वडाळा, कारंबा, नान्नज या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातील पीक डोळ्या देखत नष्ट होत आहे। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान प्रचंड आहे। त्यांच्या यातना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे। महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे। खरीप पिकांसोबत द्राक्ष बागांच्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन। तहसीलदार आणि कृषी विभागाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे असे सांगितले। तसेच यावेळी काही शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची नोंद सर्व्हर डाऊन असल्याने अडथळा होत असल्याची आणि पीक विमा योजनेबाबत तक्रार केली। त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ऑनलाईन ई पीक पाणी नोंद आणि इतर अटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले। यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार, उत्तर सोलापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत जाधव, काँग्रेस जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, राष्ट्रवादीचे युवा नेते जयदीप साठे, काँग्रेसचे सचिन गुंड, वैभव घोडके, तात्या कादे, दाजी गोफणे, शुभम शिराळ, शंकर मोरे, काशीनाथ माने, गणेश गरड, राजकुमार तगारे, प्रवीण पाटील, अमोल देशपांडे, कृष्णा साठे, प्रताप टेकाळे, भारत भोसले, ग्रामस्थ, संबंधित गावातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।